जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण इराण वॉर जे अमेरिकेने सुरू केलेलं आहे, इस्रायल ज्याच्यामध्ये सामील आहे, त्याचा 5वा आठवडा आहे आणि त्याच्या भारताच्या ऊर्जा सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी वरती काय परिणाम होतो आहे याच्याविषयी बोलणार आहे. आणि हा जो परिणाम होतो आहे त्याला भारत कसं प्रत्युत्तर देतो आहे किंवा त्याला कसं ओव्हरकम करतो आहे या विषयावरती आपण थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता काय झालं आहे की युद्ध केव्हा संपेल कोणाला काही सांगता येत नाही. पुन्हा पुन्हा बातम्या येतात की युद्धविराम झाला, मग पुन्हा युद्ध सुरू, पुन्हा युद्धविराम, पुन्हा युद्ध सुरू. आणि नेमकं काय चाललं आहे हे डोनाल्ड ट्रम्प यांना पण माहिती नाही, इराणला पण माहिती नाही. आणि याच्यामुळे भारतावरती जो सर्वात मोठा परिणाम होतो तो म्हणजे ऊर्जा सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी किंवा इंधन सुरक्षा. तर याला भारत कसं प्रत्युत्तर देतो आहे याच्याविषयी आपण आज बोलणार आहे. लक्षात असावं की युद्धकला, युद्ध करण्याच्या पद्धती बदली होत आहेत. आपण इराण आणि अमेरिकेचं युद्ध कसं चाललं आहे याच्याविषयी फारसं बोलणार नाही. याचा भारतावरती कसा परिणाम होतो आहे, खास तर ऊर्जा सिक्युरिटीवरती, त्याच्याविषयी बोलणार आहे. याचं कारण असं आहे की इंधन सिक्युरिटी किंवा ऊर्जा सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी, आपण 85% आपल्याला लागणारं कच्चं तेल हे परदेशातून आयात करतो. त्याच्यामध्ये 20 ते 25% तेल जे आहे ते गल्फ ऑफ होर्मुझ मधून येतं आणि बाकी इतर 5-6 वेगवेगळे जे देश आहे त्याच्यामध्ये अमेरिका आहे, रशिया आहे, काही इतर आखाती देश आहे त्याच्यामधनं येतं. आणि आता गल्फ ऑफ होर्मुझ आपण जर नकाशात बघितलं तर ते आपल्याला सर्वात जवळचं आहे. तर त्याच्यामुळे इथून येणारं जे तेल आहे हे सर्वात स्वस्त असतं, कारण ते 400 किलोमीटरच्या आत आहे. आपल्या ज्या रिफायनरीज आहेत पश्चिम किनारपट्टीवरती, म्हणजे आपली एक रिफायनरी जामनगरला आहे, त्याच्याशिवाय रण ऑफ कच्छमध्ये काही रिफायनरीज आहेत म्हणजे तेल शुद्ध करणाऱ्या. त्याच्याशिवाय बँगलोरमध्ये रिफायनरी आहे, मुंबईमध्ये रिफायनरी आहे. तर त्याच्यामुळे अंतर कमी असल्यामुळे इथलं तेल आपल्याला स्वस्तात पडतं. तर आता हा जो तेलाचा जो सप्लाय होता तो डिस्टर्ब झाला होता. तर आणि याच्यामुळे काही प्रमाणामध्ये तेलाचं संकट जे आहे ते निर्माण झालं होतं. परंतु त्याला आपण कसा जबाब दिला. नंबर 1 समजायला पाहिजे की 125 देशांनी आपल्या देशामध्ये इंधनाचे म्हणजे पेट्रोलचे आणि डिझेलचे रेट वाढवलेले आहेत. मात्र भारतामध्ये 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलचे रेटमध्ये कुठलाही फरक झाला नाही. तर भारताने हे सगळं जे आहे ते नेमकं कसं केलं. मी याच्या आधी पण म्हटलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो. भारताकडे जवळजवळ एक 65 ते 70 दिवस लागणाऱ्या तेलाचा साठा आहे. त्याच्यामुळे जरी कुठलाही पुरवठा बंद पडला तरी 70 दिवस आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. याच्याशिवाय आपण जे तेल, कच्चं तेल रिफाईन करतो ते भारताला लागणाऱ्या तेलाच्या तिप्पट आहे. आणि मग रिफाईन केलेलं तेल आपण युरोपला आणि इतर देशांना विकतो. तर म्हणजे आपल्याकडे एक्सपोर्ट करण्याकरता डिझेल आणि पेट्रोल भरपूर आहे. गरज पडली तर हे एक्सपोर्ट किंवा ही जी निर्यात आहे ती आपण थांबवू शकतो. आणि याच्याशिवाय आपण आपलं जे तेलाचं जे बास्केट आहे हे वेगवेगळ्या देशांकडनं तेल आणतो आपण. तर त्याच्यामुळे एखादा जरी सोर्स कमी झाला तरी फरक पडत नाही. म्हणजे जर आता गल्फमधलं तेल येत नाही आहे तर आपल्याला रशियाचं तेल आहे, काही प्रमाणात अमेरिकेचं आहे, अर्जेंटिनातनं येत आहे, आफ्रिकेतले देश म्हणजे नायजेरिया वगैरे तिथून येत आहे. तर त्याच्यामुळे एखादा जरी सोर्स बंद पडला तरी आपल्याला काही फारसा फरक पडत नाही. आणि आपली जी तेल सुरक्षा किंवा इंधन सुरक्षा आहे त्याला 2 मोठ्या भागामध्ये वाटता येईल. एक तर की तेल सुरक्षा लगेच म्हणजे शॉर्ट टर्म तेल सुरक्षा, आणि तेल सुरक्षा किंवा इंधन सुरक्षा लॉंग टर्म म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण ती तेल सुरक्षा कशी कशा प्रकारे आपण त्याला तोंड देणार आहे. आता लक्षात असावं, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे, इंडस्ट्री वाढते आहे, लोकांना लागणारी विजेची गरज वाढते आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी म्हणजे वीज हे महत्वाची आहे. आणि दुसरं ट्रान्सपोर्टेशन सेक्टर करता म्हणजे गाड्यांकरता वगैरे
तेल किंवा म्हणजे डिझेल म्हणा, पेट्रोल म्हणा, हे महत्वाचं आहे. तर आता ऊर्जा सुरक्षेविषयी आपण ज्या वेळेला बोलतो, तर ही एक अतिशय महत्वाची रिक्वायरमेंट आहे देशाच्या प्रगती करता. कारण जर आपल्याकडे कच्चं तेल आलं नाही, तर आपला अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे वाढण्याचा, तो कमी होऊ शकतो आणि सामान्य माणसांना छोटा मोठा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. परंतु तसं नाही. ऊर्जा सुरक्षामध्ये आजकाल 2 किंवा 3 मोठ्या गोष्टी आहेत. एक तर ऊर्जा तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे दुसरी ती स्वस्त रेटमध्ये मिळायला पाहिजे. तिसरं त्याचे रिफाईन करण्याची तुमच्याकडे क्षमता पाहिजे. तर हे 3 महत्वाचे आयाम आहेत. तर म्हणून होर्मुझ हे आपल्याकरता महत्वाचं आहे. आणि चौथं काय, की जर एखाद्या देशाने काही कारणाकरता जर इंधन देणं थांबवलं, तर आपल्याकडे ऑल्टरनेट सोर्सेस पाहिजे. तर थोडक्यामध्ये आपल्याकडे ऑल्टरनेट सोर्सेस आहे आणि कोणीही कधीही थांबवलं तरी काहीही फरक पडत नाही. आणि आपल्याला तेल आपण विविध ठिकाणातून ते घेतो. दुसरं असं, की आपण ज्या वेळेला विजेविषयी बोलतो, वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी, तर आपलं 50 ते 60% जी वीज आहे ही कोळशामुळे निर्मिती होते. आणि कोळसा हा भारतात भरपूर आहे. तर त्याच्यामुळे वीज निर्मिती करता आपण कुठल्याही देशावरती अवलंबून नाही. याच्याशिवाय जे रिन्युएबल एनर्जी आहे, म्हणजे सौर ऊर्जा, म्हणजे सूर्यप्रकाशापासून ऊर्जा, हा सुद्धा प्रकार आता मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. विंड एनर्जी हा सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आणि मध्ये मी एक व्हिडिओ केला होता की न्यूक्लिअर एनर्जी हा सुद्धा प्रकार मोठा वाढतो आहे. तर त्याच्यामुळे वीज सुरक्षा किंवा विकासाकरता लागणारी वीज आपल्याकडे काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि येणाऱ्या दिवसामध्ये विजेचं आपल्याकडे कधीही काही प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि याच्यामध्ये सरकार एक अशी पण पॉलिसी हे करते आहे, की तुम्ही आता जर दिवसाच्या वेळेला इंडस्ट्री करता वीज जर वापरली, तर तुम्हाला उलट स्वस्तात वीज देणार आहे. कारण सौर ऊर्जामुळे आपल्याला दिवसाच्या वेळेला खूप वीज निर्मिती करता येते. म्हणून भारतामध्ये सूर्यप्रकाश हा सगळीकडे आहे. आणि डेझर्ट्स म्हणजे वाळवंटी भागामध्ये तर सूर्यप्रकाश हा अतिशय तीव्र असतो. आणि आत्ताच आपण उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये आहोत. ज्यांच्याकडे सौर एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी किंवा सौर ऊर्जा आहे, त्यांना आता किती फायदा होत असेल याची आपल्याला कल्पना असावी. तर त्याच्यामुळे रिन्युएबल एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा, विंड एनर्जी, याच्याविषयी भारताकडे कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. जो प्रॉब्लेम असतो काही प्रमाणामध्ये तो गॅसचा असतो. गॅसला 2 प्रकारामध्ये वाटता येईल. एक म्हणजे पाईप नॅचरल गॅस आणि दुसरा LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. PNGचं पाईप नॅचरल गॅस हा भारतामध्येच तयार होतो. तर त्याच्यामुळे त्याच्याविषयी काही प्रॉब्लेम नाही. आणि सरकार आता 3500 कोटी रुपये खर्च करून वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये पाईप नॅचरल गॅस जो आहे तो सगळ्या मोठ्या शहरांना पुरवण्याचा प्लॅन करत आहे. आणि तसं झालं तर जे सिलेंडर मधला गॅस असतो, ज्याला आपण LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम म्हणतो, त्याच्यावरचा ताण कमी होईल. LPG गॅस जो आहे हा 50-60% देशात होतो. पण पुष्कळसा गॅस आपण हा बाहेरनं आयात करतो, कारण तो तिथे स्वस्त मिळतो म्हणून. जर बाहेरचे देश तुम्हाला कमी किमतीमध्ये जर गॅस देत असतील, तर तो आपण का घेऊ नये, तर म्हणून आपण तो घेतो आहे. आणि त्याच्यामुळे तो जो गॅस ज्याचं सध्या थोड्याफार प्रमाणामध्ये शॉर्टेज निर्माण झालेलं होतं, ते आता फारसं नाही आणि होणार पण नाही. आणि गॅसच्या ऐवजी आपण त्याला म्हणायचं बायोगॅस, त्याचा वापर काही प्रमाणात सुरू झालेला आहे. हायड्रोजन गॅस निर्मिती ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. म्हणजे आपला देशाचा प्रयत्न असा आहे की ट्रान्सपोर्टेशन सेक्टर करता केवळ डिझेल आणि पेट्रोल वापरायच्या ऐवजी CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वापरावा, EV म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्स वापराव्या आणि हायड्रोजन वरती चालणाऱ्या गाड्या सुद्धा वापराव्या.
सध्या फक्त एक मोठं आव्हान असं आहे की हायड्रोजनच्या ज्या किमती आहेत त्या अजून कमर्शियली व्हायबल नाहीयेत. म्हणजे हायड्रोजनची किंमत अजून पुष्कळ कमी व्हायला पाहिजे. तसं झालं तर हायड्रोजनचा वापर आपण आपल्या गाड्यांमध्ये करू शकतो आणि हायड्रोजनची जी निर्मिती आहे ती अनलिमिटेड आहे. म्हणजे आपण ती देशामध्येच तयार करू शकतो, पण अजून त्याला कमर्शियली व्हायबल होण्याकरता काही वेळ लागणार आहे. आणि याच्याशिवाय आपल्याला आपण अणु ऊर्जा खास तर फास्ट ब्रिडर रिएक्टरच्या मदतीने पैदा करण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये आपला कल्पकप मधला जो न्यूक्लिअर रिएक्टर आहे तो आता त्याची चेन रिॲक्शन ही सुरू झालेली आहे आणि पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपले फास्ट ब्रिडर रिएक्टर्स जे आहेत ते काम करायला लागतील आणि तसं झालं तर आपली अणु ऊर्जा जो आहे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल. तर थोडक्यामध्ये आपण विजेच्या बाबतीत सेल्फ सफिशियंट आहोत. आपल्याकडे कोळशाचा प्रॉब्लेम नाहीये, आपल्याकडे न्यूक्लिअर एनर्जीचा प्रॉब्लेम नाहीये, आपल्याकडे रिन्युएबल एनर्जी म्हणजे विंड एनर्जी असो की सूर्यप्रकाश असो त्याचा प्रॉब्लेम नाहीये. इथेनॉल ब्लेंडिंग जो आहे त्याची मदत घेऊन हे करणं त्याचा प्रॉब्लेम नाहीये. फक्त ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये आपल्याला जर डिझेल आणि पेट्रोल याची रिप्लेसमेंट जर करता आली इथेनॉलच्या मदतीने असो ब्लेंडिंग करून किंवा इलेक्ट्रिकल व्हेकलच्या मदतीने असो किंवा सीएनजीच्या मदतीने असो तर आपली जे आपल्याला बाहेरनं ऊर्जा विकत आणावी लागते खास तर कच्चं तेल वगैरे तर त्याच्यावर असलेलं आपलं जे डिपेंडन्सी आहे ती थोडी कमी होईल आणि त्याच करता सरकारचा जो प्रयत्न आहे तो चालू आहे आणि त्याच्याकरता यामध्ये आपल्याला मोठं यश मिळत आहे. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आपले चांगले आहेत, पण जो आपला कमकुवतपणा आहे ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होते. म्हणजे असं म्हटलं जातं 30 ते 40% इलेक्ट्रिसिटी जी आहे भारतामध्ये त्याची चोरी केली जाते. आणि दुसरं आपण दिवसाच्या वेळेला इलेक्ट्रिसिटी निर्मिती करू शकतो, परंतु त्याला रात्रीच्या वेळेला साठवायचं कसं तर त्याकरता बॅटरीजची गरज आहे आणि ते स्टोरेज बॅटरीजच्या मदतीने आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तर याच्यामुळे ऊर्जा सुरक्षा किंवा इंधन सुरक्षा किंवा गॅस सुरक्षा किंवा तेल सुरक्षा या सगळ्यांमध्ये आपलं शॉर्ट टर्म धोरण आणि लॉंग टर्म धोरण हे चांगलं काम करत आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये किंवा पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये आपण जसं सध्या डिझेल आणि पेट्रोल जगाला स्वच्छ करून विकतो आहे तसंच आपण हायड्रोजन सुद्धा जगाला विकू शकू. आपण रिन्युएबल एनर्जी मध्ये खास तर न्यूक्लिअर एनर्जी आहे ती सुद्धा जे शेजारचे देश आहेत जिथे जे आपल्याकडनं वीज घेतात त्यांना विकू शकू. खास तर त्याच्यामध्ये नेपाळ आहे, बांगलादेश आहे, भूतान आहे किंवा पाकिस्तानशी तर आपलं एवढं हे नाहीये परंतु इव्हन श्रीलंका सुद्धा आहे. तर म्हणजे ऊर्जा सुरक्षा या विषयावरती देशाने चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे, अंमलबजावणी पण चांगली आहे आणि जे आपलं मंत्रालय आहे ऊर्जा सुरक्षेचं त्याचे मुख्य आहेत हरदीप सिंग पुरी त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. त्याच्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा ही मजबूत आहे याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. आणि येणाऱ्या काळामध्ये लक्षात असावं की आता भारत सोडून बाकी सगळ्या देशांनी इंधनाच्या किमती वाढवल्या. चायनामध्ये चीनमध्ये जी एक आर्थिक महाशक्ती आहे इंधनाची किंमत वाढली आहे. पाकिस्तानमध्ये इंधनाची किंमत ही ऑलमोस्ट डबल झाली आहे. अमेरिका जी जगाची नंबर 1 ची महाशक्ती आहे त्यांच्याकडे तेलाच्या किमती या वाढलेल्या आहेत मात्र गेलेल्या नाहीये. याचं कारण आपलं चांगलं नियोजन. तर थोडक्यात शॉर्ट टर्म एनर्जी सिक्युरिटी पण चांगली आहे आणि लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटीचा जो आपला रस्ता आहे तो पण खूप चांगला आहे. त्याच वेगाने वाढेल ज्या वेगाने सध्या
वाढतो आहे.